या सत्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण डिझेल फ्युएल इंजेक्शन सिस्टीम यामधील इंजेक्टर या घटकाची माहिती पाहणार आहोत. या धड्याच्या शेवटी आपण हे जाणून घेऊ शकता इंजेक्टर म्हणजे काय, त्याची व्याख्या आपण बघणार आहोत. त्याचा धातू कोणता आहे, इंजेक्टरची आवश्यकता, इंजेक्टरचे पार्ट्स, त्याची रचना, इंजेक्टरचे कार्य, इंजेक्टरचे प्रकार आणि इंजेक्टर टेस्टिंग करण्याच्या पद्धती आपण ह्या धड्याच्या शेवटी जाणून घेऊ शकतो. तर इंजेक्टरची व्याख्या जी आहे ते म्हणजे डिझेल इंजिनमध्ये एफआय पंपकडून आलेल्या डिझेलचा स्प्रे करण्यासाठी जो पार्ट दिलेला असतो त्यास इंजेक्टर असे म्हणतात. इंजेक्टरला ऑटोमायझर, नोझल, इंजेक्शन वाल्व, फ्युएल वाल्व असे सुद्धा म्हणतात. हा जो इंजेक्टर आहे हा इंजेक्टर वरील बाजूस सिलेंडर हेड मध्ये बसविलेला असतो आणि इंजिनला जितके सिलेंडर असतात तितके इंजेक्टर त्या सिलेंडर हेड मध्ये दिलेले असतात. हा जो इंजेक्टर आहे हा इंजेक्टर उच्च प्रतीच्या पोलादापासून बनविलेला असतो. आपल्याला इंजेक्टरची आवश्यकता जी आहे ती खालील कार्य करण्यासाठी त्याची आवश्यकता असते. पहिला आहे संपूर्ण ज्वलन होण्यासाठी इंजिन सिलेंडर मध्ये तुषार स्वरूपामध्ये स्प्रे करणे, स्प्रे होणाऱ्या डिझेलचे प्रमाण कंट्रोल करणे, डिझेलच्या चेंबरमध्ये सर्वत्र सारख्या प्रमाणामध्ये स्प्रे करणे. इंजेक्टरचे जे पार्ट्स आहेत ते पार्ट्स म्हणजे नोझल वाल्व, नोझल वाल्व बॉडी, नोझल कॅप नट, स्पिंडल, इंजेक्टर बॉडी, नोझल वाल्व स्प्रिंग, स्प्रिंग कॅप नट, compression screw, lock nut, cap nut and washer, leak of adapter, fuel inlet adapter असे इंजेक्टरचे पार्ट्स आहेत. सोबतच समोर ही जी आकृती आहे ही इंजेक्टरची आकृती आहे आणि ते इंजेक्टरला जे आपण आता पार्ट्सची नावं पाहिली ती सर्व पार्ट्स या ठिकाणी आपल्याला ह्या आकृतीमध्ये दिसतात. इंजेक्टरची आपण रचना आता पाहणार आहोत. यामध्ये इंजेक्टरच्या बॉडीच्या खालील बाजूस नोझल किंवा नोझल एलिमेंट हा नटाच्या साहाय्याने बसवलेला असतो. या नोझलचे नोझल वॉल व नोझल बॉडी असे दोन भाग पडतात. या ठिकाणी तुम्हाला आकृतीमध्ये दिसतच असेल की हा नोझल वॉल आहे आणि नोझल वॉल बॉडी आहे. नोझल बॉडीच्या खालील बाजूस नोझल वॉल बसण्यासाठी वॉल सीट दिलेली असते. नोझल बॉडीच्या वरील बाजूस गोलाकार गाळा दिलेला असतो त्यास फ्युएल गॅलरी असे म्हणतात. या ठिकाणी आपल्याला दिसत असेल लेफ्ट साइडला जी आकृती आहे त्याच्यामध्ये दिसते की या ठिकाणी जे येलो कलरचं दिलेलं आहे त्या ठिकाणी हा जो निडल वॉल आहे तो बसण्यासाठी त्या ठिकाणी सीट दिलेली आहे आणि वरच्या बाजूला या ठिकाणी इथे एक गोलाकार असा गाळा दिलेला असतो आणि त्या गाळ्यामध्ये जे एफआय पंप कडून आलेले जे डिझेल आहे ते डिझेल त्या गाळ्यामध्ये पहिलं येतं आणि तिथून मग फ्युएलच्या मार्गाने तिथून इंटरनल मार्गाने या जो गाळा दिलेला आहे त्या गाळ्याच्या ठिकाणी ते डिझेल येत असतं. सीटच्या वरील बाजूस प्रेशर चेंबर दिलेले असते. हा जो आपण आता इथे प्रेशर चेंबर आहे हा प्रेशर चेंबर सीटच्या वरील बाजू जिथे हा वॉल बसवलेला आहे त्या वॉलच्या वरच्या बाजूला प्रेशर चेंबर दिलेलं असतं आणि प्रेशर चेंबरच्या खालील बाजूस बॉडीमध्ये डिझेलचा स्प्रे होण्यासाठी छिद्रे दिलेली असतात. या ठिकाणी तुम्हाला दिसते की या ठिकाणी स्प्रे होत असताना दिसते. तर जिथून हे डिझेलचा स्प्रे होतो त्यांना स्प्रे होल असे म्हणतात आणि हे जे स्प्रे होल आहेत ते नोझल बॉडीवरती दिलेले असतात. नोझल वरील गॅलरी व प्रेशर चेंबर इंटरनल पॅसेजद्वारे जोडलेले असतात. या ठिकाणी जे आपण आता प्रेशर चेंबर पाहिला
हा प्रेशर चेंबर इंटरनल मार्गाने जी वरची फ्युएल गॅलरी आहे ती फ्युएल गॅलरी आणि हा प्रेशर चेंबर इंटरनल मार्गाने एकमेकांना जोडलेला असतो. नोझल वॉल किंवा निडल वॉल वरील कमी व्यासाच्या भागास प्रेशर पिन असे म्हणतात. जो नोझल वॉल आहे किंवा जो निडल वॉल आहे ते निडल वॉलचा हा वरचा जो इथे आपल्याला भाग दिसतोय, हा जो भाग दिसतोय त्या भागाला प्रेशर पिन म्हणतात व त्या खाली जास्त व्यासाच्या भागास गाईड असे म्हणतात. हा जो या ठिकाणी भाग आहे, हा जो भाग आहे या भागाला गाईड असे म्हणतात. नोझलच्या खालील बाजूस कोनिकल भाग असून तो बॉडी मधील सीट वरती बसतो. जो आपण मध्ये आकृतीमध्ये आता जो पहिला नोझल वॉल, तो नोझल वॉल जो बसण्यासाठी एक सीट दिलेली आहे नोझल बॉडी मध्ये आणि त्या सीटवरती बसण्याकरता हा कोनिकल भाग दिलेला असतो नोझलचा. कॅप नटच्या साहाय्याने नोझल फिट केलेला असतो. निडल याच्या वरील बाजूस इंजेक्टर बॉडीमध्ये स्पिंडल व प्रेशर स्प्रिंग बसवलेली असते. इंजेक्टर प्रेशर सेट करण्यासाठी प्रेशर स्प्रिंगच्या वरील बाजूस ऍडजस्टिंग स्क्रू दिलेला असतो. तर काही इंजेक्टर मध्ये ऍडजस्टिंग स्क्रू ऐवजी पातळ पत्र्याच्या सीम्स असतात आणि त्या सीमची जाडी कमी जास्त करून किंवा संख्या कमी जास्त करून आपण ते जी स्प्रिंग आहे त्या स्प्रिंगचं प्रेशर किंवा इंजेक्टरचं प्रेशर सेट करू शकतो. तर हा जो स्प्रिंगच्या वरील